नमस्कार मित्रांनो, मी निलेश बाणे NB कोकण ब्लॉग ह्या माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मित्रांनो ना, आता गोविंद आहेत ना वरून खाली येत आहेत. मी इकडे ह्या ठिकाणी ना हंडी बांधणार आहे आणि सगळेजण आहेत ना आता वरती आवाज येतोय बघा. पाठीमागे तुम्हाला आवाज येत नसेल तर इथे आहे ना मी दरवर्षी हंडी बांधतो. तर आहे ना ह्या वर्षी पण आता बांधलेली आहे. तर तुम्हाला आहे ना आमच्या इथे आहे ना घरामध्ये आहे ना म्हणजे घराच्या बाजूलाच इकडे ह्या ठिकाणी आहे ना तिथे हंडी बांधणार आहे. तर ते तुम्हाला हंडीचा कार्यक्रम आज बघायला मिळणार आहे आणि आजचा दिवस आहे दही हंडीचा. तर त्या निमित्ताने तुम्हाला हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर इकडे ना हे आमचे काका पण आले आहेत गुरं वगैरे घेऊन. तर आता ह्यांची गुरं बघूया आपण इकडे. काय साडेवरती वातावरण कसं झाला? एक नंबर ना. तर आहे ना वरती आहे ना तिकडे इकडून वरून खाली येणार आहेत आणि कार्तिक पण भिजून आलेला आहे बघा. ओय कुठपर्यंत आलेत? तिकडे वरती आहेत. किती वेळ लागेल खाली यायला? जा तू पण करते.
आता हे दीपक पाडे इकडे हा हे इकडे इकडे तर आहे ना मित्रांनो, आमची इथली हांडी फोडून झालेली आहे आणि ना कार्तिक आणि मी आहे ना आता निघालोय खाली धरणावरती. धरण म्हणजे काय ते दाखवतो तुम्हाला. तर त्या ठिकाणी आहे ना आता हांडी फोडायला चाललेलं आमचे सगळे गोविंदा आणि मी कार्तिक आणि सगळे खाली निघालेत. तर आहे ना चल 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 कार्तिक दुरू घरी आहे. चल 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 कार्तिक पुढे चालतोय. कार्तिक पुढे जा ना, असं अजून पुढे जा. तर ना मित्रांनो हे बघा आता आपण चालू धरणावरती आणि कार्तिकची मस्ती चाललेली आहे. धरणच्या बावडीपासूनचा हा परिसर आहे इकडचा आणि ना सगळी माणसं आहेत ना बघायला इकडे खाली दहीहंडी बघायला चाललेली आहेत. हे आमचे नाना आहेत. हा आमच्याकडे ना या गावात आम्ही सर्वजण तिकडे तिकडे अंडे बांधतो आणि सर्व लोक आनंदाने त्या अंडा फोडायला जातो. अजून खालू अंडे आमच्या वाडीची पूर्ण झाली की सर्वांच्या पुढे जायचे आहेत. तिकडे खाली बांधलेले काय बांधलेले आहेत. हो मग ते आता आपण बघायला जायचंय ना. हो बघायला जायचं. तर आहे ना हे बघा हे आजोबा आहेत. आता तुमचं वय किती आहे? हा माझा 80-82चा म्हणा 80-82 वय आहे आजोबांचं आमच्या आणि आहे ना ते पण आनंद घेत आहेत. तर आहे ना चला तिकडे दिलीप पण पुढे गेलेला आहे. इकडे कार्तिक आहे आणि आता आपण जायचंय खाली. हा तर आहे ना हे बघा दांडा टिकीट का होईना पण आहे ना दहीहंडीचा आनंद घेत 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 चाललेले आहेत. कसं वाटतं? बरोबर. कार्यक्रम असला ना त्याला जो आनंद आहे तर हे बघा हे इकडे आमचा पर्या. इकडे आहे ना मी मासे पकडायला येतो. कांदळीनं मासे पकडण्याचा व्हिडिओ आहे ना माझा इकडेच झाला होता इकडे ह्या ठिकाणी आणि आज नवीन व्हिडिओ येणार आहेत. तर कार्तिक चल 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 ते बघ खाली गेलेत आता पटापट चल ना. इकडे खाली आहे ना आवाज येतोय. तर मित्रांनो हे बघा आता तुम्हाला दाखवतो पुढे आम्ही गणपती विसर्जन पण त्या ठिकाणी करतोय ना. त्या ठिकाणी आलेलो आहे आणि सगळेजण खाली आहेत ना एन्जॉय करतायत. तर आपण बघूया इकडे पुढे. ही आमची आजी आहे जुनी. काकू काय दांडो तिकीट काय चाललं काय हंडी फोडते ते बघू गेलं ना. बघा आजी पण दांडो तिकीट पण आलंच ना बघू. मग बघा चल. तर मित्रांनो ना आता आपण बघूया इकडे हंडी कशी पोहोचायची. मस्त एक नंबर.
तर मित्रांनो हे बघा, हे सगळे आमचे गोविंद आहेत इकडे ह्या ठिकाणी. आणि आता त्या ठिकाणी ना तिथे दहीहंडी बांधलेली आहे. तर आता सगळेजण फोडणार आहेत हंडी. तर आपण बघूयात इकडे. हे बघा, आता ते सुरुवात केलेली आहे त्यांनी. तर आम्ही आता दाखवतो या ठिकाणी. हे बघा, हाय कर हाय कर ना, असा असा हाय. तर यार इकडे हे बघा, आता हंडी इकडे फोडायला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ करतात ना. हे वाजवा, वाजव. अजून एक खत लावायला लागणार आहे इकडे. हंडी कितव्या थरावर फोडतील आता, तुम्हाला काय वाटतंय? चौथ्या थरावरती हंडी फोडतील असं वाटतंय. हे काय झालं का, काय झाला, काय झाला, काय झालं, काय झालं, नियोजन काय आहे तुमचं? गडबडला. पहिल्या थरावाले दुसऱ्या थर, पहिल्या थरावाचे गडबडलेले आहेत. आता परत तुम्ही आणखी माणसं इकडे या ठिकाणी. डॉक्टर तुम्हाला काय वाटतं किती थरावरती हंडी? साधारण 14 थरावरती हंडी आहे. आम्ही फोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. आम्ही म्हणजे जबरदस्त आता उत्साहाने काम करता येतात. तर डॉक्टरांना इकडे या ठिकाणी सांगतायत उत्साहात काम करतात म्हणून असं. तर आता बघूया, डॉक्टर बाणे इकडे आता तयारीला लागलेले आहेत. आता नियोजन जबरदस्त दिसतं इकडे. आता यांनी फिल्डिंग लावलेली आहे.
एक चार थराची हंडी तिसऱ्या थरावरती फोडली गेलेली आहे. उंचीप्रमाणे हंडी फोडली. ओके ओके. तर हे सगळं नियोजन केलेलं आहात तुम्ही. तर कसं वाटतंय तुम्हाला आज आनंद व्यक्त करताना? अगदी छान वाटतं. मस्त पोरांनी मजा केली. दहीहंडीची सगळी मजा लुटली. आनंदात आमचा उत्सव पार पडला. तर मित्रांनो हे बघा इथे ना हे आमचं इथे या ठिकाणी गणपती विसर्जन चौक आहे आणि त्या ठिकाणी इथे आम्ही हंडी बांधलेली होती. तर आहे ना त्याचा आनंद इथे सगळ्या आमच्या ह्या बाळगोपाळांनी घेतलेला आहे. छोटे छोटे बाळगोपाळ आणि त्याच्यानंतर इकडे हे सगळी मुलं छोटी छोटी मुलं इकडे या ठिकाणी आहेत. तर आहे ना हार्दिक कसं वाटतं तुला? येत आहे. जवळजवळ सकाळपासून 10 वाजल्यापासून ही दहीहंडी चालू होती अक्षरशः. आता आमची शेवटची दहीहंडी झालेली आहे. आता घरी जाण्याची सगळी तयारी आहे. आता मंडळी सगळे आता आंघोळीला सगळी फ्रेश होऊन आता घरी जाण्याची तयारी आहेत. आणि अशी मंडळी सगळे आता जमा झाले. सगळे लेडीज मंडळी सगळे आता इथे मंडळी सगळे उपस्थित आहेत. लहान मुलं वगैरे सगळे आता घरी चालली. आता भूक बीक वगैरे सगळे लागलेले आहेत त्यांना मंडळी. ओके धन्यवाद. चला आता बाद झाला घरी अंघोळ करा पाहिजे. हे बघा इकडे आहे ना सगळे आता मस्त आंघोळ करतायत. इथे आहे ना ह्या ठिकाणी दहीहंडी बांधलेली होती. सगळे बाळगोपाळ इकडे ह्या ठिकाणी आहे ना मस्त एकदम आंघोळ करतायत. आणि इथे हे आमचे प्रतिष्ठित असे सतीश बाणे डॉक्टर बाणे तर ते आज 2 शब्द बोलतील ह्या निमित्ताने. दहीकाला हा पूर्व पारंपरिक आम्ही त्या साजरा करतोय. खूप मजेशीर मुलं पण खूप तयारीचे असतात आणि आमच्या पूर्व पाणेवाडीतर्फे हा दहीहंडी उत्सव जोरदार साजरा केला जातोय. आणि आज जवळजवळ आम्ही 3 ते 4 हंड्या फोडलेल्या आहेत. आणि अशा खूप मजेशीर 3 ते 4 थरावरच्या हंड्या कुठलेही प्रॅक्टिस नसताना आम्ही फोडलेल्या आहेत. आणि आता सध्या सगळं दहीकाला आटोपलेलं आहे. मुलं पाण्यात पोहून घेऊन आता आपापल्या घरी जातील. बरं हा सण साजरा करताना जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातो. पण ह्या ठिकाणी असलेलं गावातलं साधारणतः मुलांना जे वातावरण आहे म्हणजे दहीहंडीचं किंवा दहीहंडी आपण बाळगोपाळ सगळे खेळतात आणि ते कशा पद्धतीने असं ते जरा एक तुम्ही बोला. अतिशय पारंपरिकरित्या आम्ही दहीहंडी कार्यक्रम इथे साजरा करतोय. आणि त्या ठिकाणी आमचे वयोवृद्ध तरुण मंडळी आणि शाळेतील लहान मुलं वगैरे अति उत्साहाने हा कार्यक्रम जोरदार अतिशय आनंदित आणि खूप कुठल्या मोज मजेच्या सुरात एकदम साजरा केला जातो. दहीहंड्या ह्या आमच्या इथे 3 ते 4 ठिकाणी बांधलेल्या आहेत. त्या 3 ते 4 ठिकाणी 4 ते 5 थरावरच्या दहीहंड्या फोडल्या जातात आणि खूप मजेशीर आणि कुठलीही प्रॅक्टिस नसताना आम्ही दहीहंड्या फोडतोय. त्याच्यात सर्व मुलांचा वडीलधाऱ्या माणसांचा सहभाग असतो. असा कर असा वा वा शेठ उपास उठतो. तर मित्रांनो ना
आम्ही आहे ना सगळीकडचे इकडे दहीहंड्या इकडे बांधली होती, परत खालची दहीहंडी सगळे आहेत ना बाळगोपाने पूर्णपणे दहीहंडी फोडलेली आहे. तर आहे ना आता आम्ही घरी आलोय आणि जरा कार्तिकला विचारूयात की कार्तिकला कसं वाटलं ते. तर आपण आता कार्तिकला जातोय, कार्तिककडे जातोय. कार्तिक तुला कसं वाटलं? मस्त. छान वाटलं. आणि किती दहीहंडे फोडलेस तू? भरपूर फोडले. आणि किती छान वाटलं ना तुला? तर मित्रांनो आहे ना असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि समोर येणार बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो भेटूयात आता एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.